ठाणे शहरातील ठाणे नाशिक समृद्धी महामार्ग रस्ता नूतनीकरण व रुंदीकरणाचे काम MSRDCच्या वतीने गेल्या काही महिन्यापासून वेगात सुरू आहे। तर रस्ता रुंदीकरण करून वाढवत असताना रस्ता बनवण्यासाठी खारेगाव परिसरातील स्मशानभूमी जवळील सुरू असलेल्या खारेगाव भुयारी मार्ग बंद करणार असून खारी गावात व स्मशानात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय निर्माण होऊ शकते। या पार्श्वभूमीवर सदर रस्ते कामात सतत पाठपुरावा करणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सदर कामाची पाहणी करण्यात आली। यावेळी उमेश पाटील म्हणाले की 2012 या ठिकाणी अनेक अपघात होत होते। हा रस्ता बंद झाल्यास संपूर्ण खारीगाव पारसिकनगर नागरिकांना त्रास होऊ शकतो, पण 15 फुटाची मोरी 45 फूट करत आहात, परंतु पर्याय रस्ता देणे गरजेचे आहे, जेणेकरून पलीकडे असल्यास स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग सुकर होईल, कारण ही मोरी बनवण्यासाठी जवळजवळ 4 महिने लागणार आहेत। सदर कामात योग्य तो मार्ग काढावा अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात। यावेळी माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली। यावेळी ज्येष्ठ नेते दशरथदादा पाटील, युवा नेते राकेश पाटील, खारेगाव भूमिपुत्र कृष्णा भगत, जयहिंद पाटील, विनोद पाटील, संतोष पाटील यांच्यासह MSRDCचे रणोज कुमार मलिक, DY मॅनेजर पूल ठाणे संदीप यादव व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते। फोन आला की अशी परिस्थिती झाली आहे आणि मी एका लग्नाला त्या दिवशी इथे आलो होतो। मला इकडून फिरून पुन्हा वळसा घालून त्या लग्नात जावं लागलं आणि म्हणून लगेच विषय माझ्या लक्षात आला। खरं हा रस्ता गेट लेन करण्यासाठी गडकरी साहेबांकडे पाठपुरावा मी कमीत कमी 3 वर्ष केला, तेव्हा ह्याला मान्यता मिळाली आणि हे अंडरपास वगैरे याच्यासाठीही खारीगावचे लोक सतत पाठपुरावा करत होते। मी त्यांना तेव्हा शाश्वत केलं होतं की तो डबल होणार आहे, तुम्ही चिंता करू नका। आणि आज या ठिकाणी हा रस्ता बंद झाल्यामुळे पलीकडे जाणाऱ्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या लोकांची गैरसोय झालेली आहे, तिथून उतरणाऱ्या लोकांची गैरसोय झालेली आहे। तर म्हणून काल त्यांचे पिढी जे आहेत NHAIचे त्यांच्याशी काल फोनवर बोललो, पण ते बाहेर असल्यामुळे त्यांनी त्यांच्या असिस्टंट या ठिकाणी पाठवून आज नीट चर्चा होऊन टेम्पररी रस्ता इथून होईल आणि अंडरपास जो बंद होणार आहे, कारण त्याला वाढवायचं आहे, वाढवल्यामुळे त्याला बंद करायची वेळ आलेली आहे। पण आता त्यांचा स्टील डिझायनर जो आहे, स्ट्रक्चर डिझायनर आहे, त्याच्याशी रिकन्सल्ट करून तिथून छोटासा टनेल करून लोकांना तात्पुरती येण्याची सोय करता येते का, या बाबतीतली शक्यता NHAIचे सगळे अधिकारी हे तपासून बघणार आहेत। लोकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी निश्चितपणे NHAI घेणार आणि मला विश्वास आहे की ते करतील। हा रस्ता ऑलरेडी होता तो 2012ला आम्ही श्रमदानांनी अनेक अपघात झाले होता। कृष्णा भगत इथं स्थानिक भूमिपुत्र आहेत, वास्तविक स्मशानभूमी पाठीमागे आहे। हा रस्ता बंद झाल्यास संपूर्ण खारेगाव असेल पारशीनगर पर्याय रस्ताच नाही। आमची स्पष्ट मागणी आहे की आपण 15 मीटरची मोठी 45 फूट घेतलेली आहे, पर्याय रस्ता असला पाहिजे। आज आम्हाला हवेवर तुम्ही जर रस्ता दिसतो तो पर्याय होऊ शकत नाही। आमचं म्हणणं तुम्ही बॉक्स टाईप असा असतो, बॉक्स करा, त्यातून कमी 4-5 लोकं तरी गेली पाहिजे। आता या मोरीला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटलांसमोर भेट दिलेली आहे। ज्येष्ठ नेते दशरथदादा पाटील होते, कृष्णा भगत, जयहिंद पाटील, राकेश पाटील होते आणि अधिकारीसुद्धा आलेले आहेत। तर आम्ही सांगितलेलं आहे की आपण पर्याय रस्ता शोधलं पाहिजे का हा रस्ता बंद करणार आहे। कारण आम्हाला सांगितले की कॉर्पोरेशनचं काही हद्दीमध्ये सुविधेचं काम सुरू आहे, हा काम पूर्ण झालं 2-4 दिवसात आम्ही पर्याय रस्ता देतो। त्यानंतर तसं होणार नाही, कारण एखादा घटना घडल्यानंतर स्मशानभूमीला कोणाला जाता येणार नाही, हे पर्याय रस्ता करा। आणि त्यांनी सांगितलं हे काम 4 महिन्याकरता आहे। आम्ही सांगतो तुमची डिझाईन आम्ही पाहिलेले आहे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील स्वतः पाहिले, ज्येष्ठ नेते पाहिलेले आहे। आपण याचा थोडा बदल केला तर हा रस्ता बंद होणार नाही। कारण काय होणार आहे, उद्या एखाद्या घटना घडल्यानंतर आम्हाला वरून जावं लागणार आहे, उद्या एखादा घटना घडली तर जबाबदार कोण राहणार आहे, याची दक्षता त्यांच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे मला वाटतं पर्यायी या संदर्भात व्यवस्था करतील मला सुद्धा असं वाटतं।